मी डॉक्टर बबन जोगदंड, यशदा, पुणे. जय जवान जय किसान व्याख्यानमाला अमरावती. मिशन IAS चे प्रमुख माननीय डॉक्टर नरेशचंद्र कोठावळे सर यांच्या फेसबुक लाईव्ह पेजवरून आज मी आपल्याशी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात संवाद साधत आहे. काही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात थोडंसं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करत आहे. मी सर्वांचं नरेशचंद्र कोठावळे सर यांच्या जय जवान जय किसान व्याख्यानमालेमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आणि मी स्पर्धा परीक्षेच्या सोबतच काही विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनामध्ये मुलाखतीसाठी तयारी कशी करायची, व्यक्तिमत्व विकास, नोकरीच्या संधी या विषयावर सुद्धा थोडक्यामध्ये बोलणार आहे. साधारणतः 25 ते 30 मिनिटाचा हा माझा संवाद असेल. आपले काही प्रश्न असतील तर तेही मला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही विचारू शकता. सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. माझ्या संदर्भात थोडक्यात मी परिचय देतो. मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे मी डॉक्टर बबन जोगदंड सध्या यशदा या महाराष्ट्र शासनाच्या शिखर प्रशिक्षण संस्थेमध्ये गेल्या 16-17 वर्षापासून अधिकारी म्हणून काम करतो. आणि माझ्या मुलाच्या स्वयंदीप करिअर अकॅडमी जे स्पर्धा परीक्षेची अकॅडमी पुण्यामध्ये आहे त्याचा एक मार्गदर्शक म्हणून, एक प्रेरणास्थान म्हणून मी त्याच्यासोबत आहे. आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये करत असतो. त्याचबरोबर अलीकडे जे UPSC MPSC टॉपर्स झालेले आहेत विद्यार्थी, त्यांच्या काही मुलाखतीसुद्धा मी आता फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह सगळ्या शहरी भागातल्या विद्यार्थ्यांना या मुलाखतीचा लाभ व्हावा. मित्रो, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात बोलत असताना मी सुरुवातीला एका शाहिराच्या एका ओळीनी या माझ्या व्याख्यानाची सुरुवात करणार आहे. मी खरं तर तुमच्यासारखाच एक ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी आहे आणि प्रचंड कष्टाच्या बळावर, प्रचंड मेहनत, प्रचंड आत्मविश्वास या सगळ्या गोष्टींच्या बळावर पुण्यापर्यंतचा माझा प्रवास झालेला आहे. मी स्वतः जवळपास 20 विषयामध्ये पदव्या संपादन केलेल्या आहेत. त्याच्यातल्या 6 विषयामध्ये MA आहे आणि PhD जर्नलिझम, MSc सायकॉलॉजी, MA तत्वज्ञान असे विषय आहेत. आणि MBA, आता LLB पण आहे. हे सगळे विषय मी पूर्ण केलेले आहेत. आणि विद्यार्थ्यांना मी नेहमी सांगत असतो की आपण सातत्यानं अजन्म विद्यार्थी असले पाहिजे. पण ते विद्यार्थी केव्हा होतील किंवा स्पर्धा परीक्षेसाठी इच्छुक केव्हा होतील, तर तो कवी म्हणतो की मंजिल मिल ही जाएगी, मंजिल मिल ही जाएगी, भटकते हुए ही सही, गुमराह तो वह है जो घर से निकले ही नहीं, गुमराह तो वह है जो घर से निकले ही नहीं. मित्रो, आपल्याला काही करायचं असेल, काही साध्य करायचं असेल तर आपल्याला बाहेर पडावं लागेल. आपल्याला या जगामध्ये, या दुनियेमध्ये स्काय इज द लिमिट, म्हणजे जे कष्ट करतात, मेहनत करतात त्यांच्यासाठी स्काय इज द लिमिट आहे. म्हणून आपण या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये जरी उतरायचं ठरवलं तर फार चांगली गोष्ट आहे. कारण आता कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला जर नोकरी मिळवायची असेल तर स्पर्धेशिवाय त्याला पर्याय नाही. म्हणजे अलीकडे तुम्हाला क्लार्क व्हायचं असेल किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, आरोग्य खात्यामध्ये ग्रामसेवक म्हणून किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा दिल्याशिवाय या नोकरीची संधी तुम्हाला मिळणार नाही. म्हणून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा अत्यंत आता सगळ्यांसाठी महत्त्वाचा झालेला आहे. म्हणून ग्रामीण शहरी भागातले मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या स्पर्धा परीक्षेकडे वळताना आपल्याला दिसत आहेत. कालच कोठावळे साहेबांनी फार चांगला स्पर्धा परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार आयोजित केलेला होता. आणि जे ग्रामीण भागातले अनेक मुलं या स्पर्धा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत. कोणाचे आई वडील भंगार वेचण्याचं काम करतात, कोणाचे आई वडील शेतमजूर म्हणून काम करतात,
म्हणजे चेहरा नसलेल्या समाजाचं प्रतिनिधित्व या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी पदावर विराजमान होते आहे, ही फार अभिनंदनीय गोष्ट आहे। खरं तर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना आपणास बऱ्याच बारकाव्यातून जावं लागेल। मी बरेच बारकावे पण त्याचे सांगणार आहे। मी कालही सांगितले होते की MPSCची परवाची जी मागची परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये साधारणतः 3.5 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि त्या 3.5 लाखामधून फक्त 420 मुलांची निवड झालेली आहे। म्हणजे ही स्पर्धा किती कठीण आहे। MPSC पाहिलं, UPSCचा जर विचार केला तर ती देश पातळीवरची परीक्षा आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः 10 लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी संबंध देशभरातून या परीक्षेची तयारी करतात आणि केवळ त्याच्यामध्ये 900 ते 800 विद्यार्थी उत्तीर्ण होत असतात। म्हणजे प्रचंड या परीक्षेमध्ये स्पर्धा आहे। त्याच्यामुळं आपल्याला सुद्धा या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना फार व्यवस्थितपणे, सूक्ष्मपणे, फार कष्टपूर्वक या सगळ्या बाबी केल्या पाहिजे। MPSC आणि UPSCचा प्रवास तसा फार मोठा आहे, स्पर्धा पण खूप आहे, पण अशक्य काहीच नाहीये। म्हणजे तुम्हाला वाटेल की जरी एवढे मोठे विद्यार्थी या परीक्षेला बसले असते तरी जे मुलं मेहनत करतात, कष्ट करतात, अभ्यास करतात, वेळ देतात, या परीक्षेसाठी सातत्य ठेवतात, त्यांच्यासाठी ही परीक्षा काही अवघड नाही। खरं तर मित्रांनो, या परीक्षेचा अभ्यास बरेच मुलं कधीपासून सुरुवात करावी असे प्रश्न विचारतात। अभ्यासासाठी मीडियम कुठलं असावं हेही विचारतात, कुठले क्लासेस जॉईन करावेत याही बाबतीत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो। बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑप्शनल कुठले घ्यावेत याबद्दल माहिती पाहिजे असते। असे अनेक प्रश्न स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना विद्यार्थ्याच्या मनामध्ये येत असतात। आज आपण थोडी बेसिक माहितीच या स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात देणार आहोत। तर सुरुवातीला जे मुलं MPSC किंवा UPSCचा अभ्यास करणार आहेत त्यांच्यासाठी मी हे सांगू इच्छितो की मित्रांनो, सुरुवातीला तुम्ही या स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना या स्पर्धा परीक्षेचा सगळा अभ्यासक्रम तुम्हाला नीट समजला पाहिजे। याच्यासाठी काय करायला पाहिजे, तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही एक UPSCची जो कोणी तयारी करत असेल त्यांनी IAS प्लॅनर नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये संपूर्ण IAS कसं होता येईल किंवा UPSC कशी होता येईल या संदर्भातला सगळा प्लॅन त्या पुस्तकामध्ये उलगडून दाखवलेला आहे। आता मराठीमध्ये, इंग्रजीमध्ये सुद्धा हे पुस्तकं तुम्हाला उपलब्ध होऊ शकतात। ज्यांना कोणाला MPSC करायचे असेल त्यांनी MPSC प्लॅनर हे पुस्तक वाचलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला सगळ्या तुमच्या कन्सेप्ट या पुस्तकातून क्लिअर होऊ शकतात। हे 2 पुस्तकं सुरुवातीला आपण वाचायला घेतली पाहिजेत। ज्यांना हे पुस्तकं मिळत नाहीत त्यांनी वेबसाईटवर किंवा यूट्यूबवर वेगवेगळ्या चॅनल्सच्या माध्यमातून हा सगळा अभ्यासक्रम त्यांना घर बसल्या सुद्धा ऐकण्याची सोय आहे। म्हणजे एवढे साधनं आता झालेले आहेत की आपण माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आहोत आणि हे सगळा सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, ट्विटर, त्याच्यानंतर टेलिग्राम, हे सगळे चॅनल्स आहेत, यूट्यूब आहे, याचा आपल्याला या स्पर्धा परीक्षेसाठी फार मोठा म्हणजे फायदा अलीकडच्या काळामध्ये झालेला आहे। पूर्वी जे आमच्यासारखे मंडळी स्पर्धा परीक्षेची तयारी करायची तेव्हा एवढी सगळी साधन संपत्ती किंवा लोकांचं मार्गदर्शन अवेलेबल नव्हतं, कारण मार्गदर्शन सुद्धा जीवनामध्ये फार महत्त्वाचं असते। जसे की काल काही मुलांना प्रतिक्रिया व्यक्त करायला लावल्या कोठावळे साहेबांनी, तेव्हा त्या मुलांनी सांगितले की आम्हाला मिशन IAS मधून प्रेरणा मिळाली की IAS व्हायची किंवा MPSC व्हायची। त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी कोठावळे सरांना धन्यवाद दिले। मित्रो, तुम्हाला कुठल्याही क्षेत्रात जायचं असेल तर तुम्हाला एक फिलॉसॉफर, गाईड चांगला असला तर तुमचा प्रवास अत्यंत सुखकर होऊ शकतो। माझ्या मते कोठावळे सर महाराष्ट्रामध्ये फार चांगलं काम करत आहेत। IAS मिशनच्या माध्यमातून ते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जातात, वेगवेगळ्या मुलांना गायडन्स करतात आणि मुलगा IAS झाला पाहिजे, नुसता डेप्युटी कलेक्टर सुद्धा नाही तर तो IAS बनला पाहिजे, यासाठी त्यांचे प्रयत्न आहेत, ते फार अभिनंदनीय आहेत। एक तत्ववेत्याचं मी कालही वाक्य सांगितलं होतं, आजही ते सांगतो की एक लिओ टॉलस्टॉय नावाचा एक तत्ववेत्ता म्हणतो की द डिस्टन्स यू आर गोइंग इम्पॉर्टंट दॅन द डायरेक्शन विच यू आर गोइंग टुडे। म्हणजे तुम्ही किती अंतर चालून जाता
हे अंतर महत्वाचं नाही, तर तुम्ही कुठल्या दिशेने जातात ती दिशा महत्वाची आहे. तुम्हाला जीवनामध्ये दिशा चांगली मिळणं, बऱ्याच मुलांना या MPSC UPSC बद्दल, कलेक्टरशिप बद्दल, पोलीस अधीक्षकाबद्दल हे सगळं माहिती नसते. काही आता अलीकडे मात्र ट्रेंड बदलला आहे. पूर्वीचा काळ जर पाहिला तर सगळे कृषी क्षेत्रातले अधिकारी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण व्हायचे, म्हणजे विद्यार्थी. बऱ्याच कृषी विद्यापीठामध्ये तसं वातावरण होतं. पण अलीकडे इंजिनिअरिंग, मेडिकल या क्षेत्रातले मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. आणि बरेच विद्यार्थी आपले सायन्स, आर्ट्स फॅकल्टीचे, कॉमर्स फॅकल्टीचे पण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होत आहेत. आपण जास्तीत जास्त विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होताना आपण पाहतो आहोत. आणि ते खरं आहे, कारण त्या मुलांना अभ्यास करण्याची जास्त म्हणजे सवय आहे. त्यांना गणित विषय असेल, इंग्रजी असेल, हे सगळे त्यांचे विषय चांगले असल्यामुळे कदाचित त्यांना ही परीक्षा सोपी जात असावी. आणि म्हणून महाराष्ट्रातलं या स्पर्धा परीक्षेतलं या इंजिनिअरिंगच्या, मेडिकलच्या विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढलेलं असावं असं माझं मत आहे. मित्रो, सुरुवातीला ही परीक्षा देत असताना मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही सुरुवातीला हा सगळा सिलेबस समजून घ्या. कारण बऱ्याच मी मुलांच्या मुलाखती घेतल्या तर त्यांनी सुद्धा हेच सांगितलंय, कारण त्यांनी आता रिसेंट सगळं अभ्यास केलेला आहे, सगळं वाचन केलेलं आहे. तेही सांगतात की सुरुवातीला तुम्हाला सिलेबस समजून घेण्याची गरज आहे. मी काल सौरभ होटकर, कोल्हापूरचे, जे UPSC मध्ये उत्तीर्ण झाले कालच्या परीक्षेमध्ये, त्यांची मुलाखत घेतली. तर त्यांनी सांगितलं की मला जेव्हा UPSCचा अभ्यास करायचा होता तर सुरुवातीला मी 1 महिनाभर जे देशातले टॉपर्स आहेत त्यांचे व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून बघितले. त्यांनी कसा अभ्यास केला, त्यांनी कुठली पुस्तकं वाचली, या संदर्भात त्यांनी रिसर्च करून फार छान पद्धतीनं अभ्यास केला. आणि विशेषतः घरीच अभ्यास करून, म्हणजे त्यांनी जवळपास 100% अभ्यास केला असेल तर त्यातला 70% अभ्यास हा घरी केला आणि 30% बाहेरचं मार्गदर्शन घेतलं. तर बऱ्याच मुलांना प्रश्न पडतो की आपण घरी बसून अभ्यास करू शकतो का? निश्चित तुम्ही घरी बसून सुद्धा UPSCचा चांगला अभ्यास करू शकता. त्यासाठी तुम्हाला चांगला सिलेबस समजून घ्यावा लागेल. प्रश्नपत्रिकांचा सराव, कारण मागच्या प्रश्नपत्रिका कशा होत्या त्या आधारावर पुढचे प्रश्न येत असतात UPSC, MPSC साठी किंवा कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी. त्याच्यामुळे मित्रांनो, प्रश्नपत्रिकांचा सराव अत्यंत महत्वाचा आहे. विशेषतः आपण जो अभ्यास करतो, बऱ्याचदा मुलांना किती वेळ अभ्यास करावा याचं सुद्धा म्हणजे मार्गदर्शन हवं असते. बरेच मुलं म्हणतात, सर माझा अभ्यास होत नाही, माझं मन लागत नाही, मला 2 तासाच्या वर बसता येत नाही, 4 तास माझा अभ्यास होत नाही. खरं तर 2-4 तासामध्ये UPSC किंवा MPSCचा अभ्यास होत नाही, तर त्याच्यासाठी 6-6 तास, 8-8 तास, 10-10 तास द्यावे लागतात. काल मला सौरभनी सांगितलं, होटकरनी, की मी 15-15 तास अभ्यास करायचो. म्हणजे फारच अभ्यास केल्याशिवाय, या परीक्षेमध्ये कष्ट घेतल्याशिवाय यश मिळत नाही. म्हणून माझा विद्यार्थी मित्रांना असा सल्ला आहे की तुम्ही कमीत कमी 6-7-8 तास अभ्यासाला द्या. कारण तुम्ही जर सुरुवातीचे काही वर्ष किंवा 1 वर्ष जर तुम्ही 7-8 तास दिले तर पुढचं तुमचं आयुष्य एवढं सुखी समाधानाने जाणार आहे. तुमच्या हाताखाली नोकर चाकर असणार आहे. तुम्ही एक कलेक्टर झाले तर त्या जिल्ह्याचे राजे असणार आहात, तहसीलदार झाले तर त्या तालुक्याचे राजे असणार आहात, SP झाले तर त्या जिल्ह्याचे प्रमुख असणार आहात. सगळी कायदा आणि सुव्यवस्था तुमच्या हातात असणार आहे. तुम्हाला गाडी, घोडी, नोकर चाकर, बंगला या सगळ्या सुविधा या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून मिळणार आहे. म्हणजे पूर्वी राजे महाराजाकडे हे सगळं जायचं, पण भारतीय संविधानाने या नोकरशाहीच्या माध्यमातून, या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ही सगळी तरतूद केलेली आहे. आणि म्हणून समाजातल्या वंचित, उपेक्षित घटकांना सुद्धा आज या खुर्चीवर बसण्याची संधी मिळत आहे. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही अभ्यास प्रचंड करा. प्रचंड अभ्यास सुद्धा करून चालत नाही, तर तो टायमापेक्षा क्वालिटी महत्वाचा आहे. मग अभ्यास की तुम्ही किती अभ्यास करता याच्यापेक्षा तो किती क्वालिटीचा आहे हे महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही क्वालिटी अभ्यास करा. तुमचा पाया पक्का पाहिजे. जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी, प्री परीक्षा, मुख्य परीक्षा, त्याच्यानंतर तुमचे मुलाखत, या संदर्भात तुमचा पाया जर पक्का असेल तर भविष्यामध्ये तुम्हाला ही परीक्षा सुकर जाऊ शकते. त्याचबरोबर बऱ्याच मुलांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कुठली पुस्तकं नेमकी वाचायला पाहिजेत याबद्दलही थोडासा प्रश्न निर्माण होतो. बऱ्याचदा मुलं सुरुवातच कशी करावी
याच्या संदर्भात जरा साशंक असतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या जास्तीत जास्त अभ्यासक्रम UPSC असो किंवा MPSC आपण जे 5वी पासून किंवा पहिलीपासून जे शिक्षण घेत असतो टेक्स्टबुक मधलं, पाठ्यपुस्तकांमधलं, त्यातला जवळपास 60 ते 70% अभ्यासक्रम या स्पर्धा परीक्षेमध्ये असतो. त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही 5वी ते 12वी पर्यंतची सगळी टेक्स्टबुक इंग्रजी असतील, हिंदी असतील, मराठी असतील, ते तुम्ही 5-5 वेळा 10-10 वेळा वाचून काढली पाहिजे. त्याच्या नोट्स काढल्या पाहिजे. हे फार महत्वाचं आहे, टेक्स्टबुक वाचणे. त्याच्यामधलाच बराच अभ्यासक्रम हा UPSC, MPSC किंवा इतर अन्य स्पर्धा परीक्षेसाठी येत असतो. तलाठी असेल, ग्रामसेवक असेल, क्लार्क असतील, स्टाफ सिलेक्शन असतील, वेगवेगळ्या सेवांची जेव्हा आपण परीक्षा देतो तेव्हा हा बारकावे आपल्याला हे सगळे नीट समजले पाहिजे. त्याचबरोबर आपण NCERTचे पुस्तकं सुद्धा फार महत्वाची भूमिका या स्पर्धा परीक्षेमध्ये बजावत असतात. त्याच्यामुळे NCERTची सगळी पुस्तकं मुलांनी 5-5 वेळा 10-10 वेळा वाचली पाहिजे. ते सुद्धा फार महत्वाचे आहेत. त्यानंतर तुम्ही करंट अफेअर्ससाठी काही वर्तमानपत्र, काही मॅगझिन, जसं की हिंदू असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, बरेच मुलं मराठीतून लोकसत्ता पेपर वाचतात. ही सगळे वर्तमानपत्र अत्यंत सूक्ष्मपणे बारकाईनं अभ्यासली पाहिजे. त्याच्यातला सगळा कंटेंट जो महत्वाचा आहे तो नोट्स स्वरूपात आपण आपल्या वहीमध्ये उतरून घेतला पाहिजे आणि त्याचं सातत्यानं रिव्हिजन सुद्धा केलं पाहिजे. आता अलीकडे मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान किंवा इंटरनेट याचा मोठ्या प्रमाणामध्ये या स्पर्धा परीक्षेसाठी वापर होताना आपण पाहतो आहोत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेबसाईट असतील, YouTube असेल, विकिपीडिया असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा वेगवेगळे चॅनल्स आहेत. या माध्यमातून सुद्धा तुम्हाला चांगला अभ्यास करता येतो. अलीकडे अनेक पुस्तकं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला डाउनलोड करून घेता येतात. वेगवेगळी पुस्तकं तुम्हाला विकिपीडिया असेल, गुगल असेल या माध्यमातून वाचायला उपलब्ध होऊ शकतात. तुम्ही कुठलीही माहिती जर विचारली स्पर्धा परीक्षेच्या संदर्भातली किंवा अभ्यासक्रमाच्या संदर्भातली, तर तुम्हाला गुगलच्या माध्यमातून ती सगळी माहिती उपलब्ध होऊ शकते. पण याच्यामध्ये जास्तीत जास्त जर माहिती तुम्हाला उपलब्ध कुठल्या भाषेत होत असेल तर ती आहे इंग्रजी भाषा. मित्रांनो, मी भाषेच्या संदर्भात फार नेहमी मुलांना सांगत असतो की इंग्रजी भाषा फार महत्वाची भाषा आहे. मराठीला माझा विरोध आहे किंवा मराठीबद्दल मला प्रेम नाही असं नाहीये. मराठी तर आपली मातृभाषा आहे, तिच्यामध्ये आपली तर मास्टरकी असलीच पाहिजे. मी मुलांना नेहमी एक पंचसूत्री सांगत असतो, ती आज पण तुम्हाला सांगणार आहे. पंचसूत्री फार महत्वाची आहे की जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, पुढे जायचं असेल तर एक 5 गोष्टी फार महत्वाच्या जीवनामध्ये आहेत. त्यातली पहिली गोष्ट आहे की तुम्हाला चांगलं बोलता आलं पाहिजे. त्याला म्हणतो आपण इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, प्रभावी संवाद कौशल्य. तुम्ही किती हुशार आहात, तुम्ही किती बुद्धिमान आहात, तुमच्याकडे किती ज्ञान आहे, याच्यापेक्षा तुम्ही कसं ते प्रकट करता, कसं लोकांसमोर अभिव्यक्त होता, लोकांसमोर कसं मांडता, याला महत्व आहे. त्याच्यामुळं तुम्हाला अत्यंत चांगलं बोलता आलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला UPSCच्या किंवा MPSCच्या किंवा अन्य इंटरव्ह्यूमध्ये त्याचा फायदा होईल किंवा जीवनामध्ये सुद्धा त्याचा फार फायदा होऊ शकतो. आज खरं तर तसं पाहिलं तर जग हे स्पर्धेचं नाहीये, सादरीकरणाचं आहे, प्रेझेंटेशनचा जमाना आहे आजकाल. म्हणजे तुम्ही चांगलं प्रेझेंट होणं फार महत्वाचं आहे. म्हणून तुम्हाला चांगलं बोलता येणं फार गरजेचं आहे, बोलणं फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला संगणकाचं ज्ञान असलं पाहिजे, कम्प्युटरचं ज्ञान असलं पाहिजे. आता हे सगळं डिजिटल इंडिया आपण पाहतो आहोत की आपल्याला सगळ्या डिजिटल क्षेत्रामध्ये क्रांती करायची आहे आणि ती होत आहे. राजीव गांधी स्वर्गीय पंतप्रधान आपले यांनी 2006 मध्ये आपल्या देशामध्ये माहिती तंत्रज्ञानाचं धोरण आणलं आणि तेव्हापासून आज आपण माहिती तंत्रज्ञानामध्ये फार मोठी गरुड झेप घेतलेली आहे. म्हणून भविष्यामधलं जर प्रशासन कसं असेल असं मला विचारलं तर भविष्यामधलं प्रशासन हे सगळं आपल्या मोबाईलवर, कम्प्युटरवर, लॅपटॉपवर, आयपॅडवर हे सगळं आधारलेलं असेल. त्याच्यामुळे घर बसल्या सुद्धा लोकांना प्रशासन करावं लागेल. ऑफिसमध्ये सुद्धा माणसांची कमीत कमी गरज भासणार आहे आणि हे सगळं प्रशासन जे आहे ते सगळं डिजिटल प्रशासन होणार आहे. डिजिटल इंडिया आपण पाहतो. आता बहुतांशी व्यवहार आपले पाहतो आहोत ते सगळे मोबाईलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून होताना दिसतात आपल्याला. आणि सगळं माहितीची देवाणघेवाण. मार्शल मॅक्ल्युहन नावाचा एक तत्ववेत्ता म्हणत होता की माहितीच्या क्रांतीचा एवढा स्फोट झालेला आहे की जगाला एका खेड्याचं स्वरूप आलेलं आहे. द वर्ल्ड बिकम ए ग्लोबल व्हिलेज असं तो मार्शल मॅक्ल्युहन म्हणतो.
की क्षणार्धामध्ये जगातली कुठलीही माहिती तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर तुमच्या हातामध्ये तुम्हाला उपलब्ध होते. जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या माणसाशी तुम्हाला संवाद करता येतो. कम्युनिकेशन फार इफेक्टिव्ह महत्वाचं आहे आणि हे संवाद कौशल्य या माहितीच्या युगामध्ये फार सहज सोपं सुद्धा झालेलं आहे. म्हणून मित्रांनो, तुम्हाला चांगलं संगणकाचं ज्ञान आलं पाहिजे. संगणक फार महत्वाची गोष्ट आहे. संगणक किंवा हे मोबाईल, इंटरनेट, सगळ्या सुविधा. बऱ्याच मुलांना मी जेव्हा विचारतो की बऱ्याच मुलांना इंटरनेट बद्दल माहिती असते, बऱ्याच मुलांना ईमेल संदर्भात माहिती नसते, वेगवेगळे फीचर्स. आता आमच्याकडे तर जेव्हा यशदामध्ये काही लोकांना मी व्याख्यानासाठी निमंत्रित करतो तेव्हा स्वतंत्र ते या सोशल मीडियावर 2-2 तास 4-4 तास व्याख्यानं देत असतात. म्हणजे एवढं याच्या व्यापक स्वरूप आहे. ते आणखी भविष्यामध्ये आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे. आपल्याला या बदलत्या काळाबरोबर चालावं लागणार आहे. म्हणून मुलांनो, चांगल्या पद्धतीनं तुम्ही या संगणकाचं ज्ञान घ्या. तिसरी गोष्ट आहे की मी सांगितले की इंग्रजी भाषा. इंग्रजी ही जागतिक भाषा आहे, वैश्विक भाषा आहे. या जगामध्ये मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तुम्ही गेलात, पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, तर इथे मोठे मोठे जे कंपन्या असतात, मोठे मोठे कार्यक्रम असतात ते इंग्रजीमध्ये होतात. त्याचं प्रेझेंटेशन इंग्रजीमध्ये होते. बहुतांश महाराष्ट्र किंवा देशातल्या लोकांनी इंग्रजीची भाषेचं अनुकरण मोठ्या प्रमाणात शिकलेल्या, विशेषतः वरच्या स्तरातल्या लोकांनी फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. जगातलं ज्ञान जर आपल्याला अनुभवायचं असेल, जगातली सगळी संस्कृती, जगातले सगळे रीतिरिवाज, जगातली सगळी आरोग्य व्यवस्था, ही सगळी आपल्याला जर माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला चांगली इंग्रजी भाषा येणं गरजेची आहे. इंग्रजीचं एक वेगळं म्हणजे तुम्ही कुठल्याही देशामध्ये गेलात, मी साधारणतः 22 देशामध्ये जाऊन आलो, अनेक देशाचा अभ्यास करण्याची संधी मिळाली, तर तिथं इंग्रजीशिवाय तुम्हाला पर्याय नाही. म्हणून इंग्रजी भाषा ही आपली आज फार महत्वाची भाषा आहे. सगळ्यात महत्वाचं आणखी एक गोष्ट आहे, तुम्हाला चांगलं इंग्रजी बोलता येते, तुम्हाला चांगलं संगणक चालवता येते, त्याचबरोबर तुम्हाला चांगलं कम्युनिकेशन पण करता येते. पण तुमच्याकडे चौथी गोष्ट नसेल तर या तिन्ही गोष्टीला काही अर्थ नाही. ती चौथी गोष्ट आहे ती आहे आत्मविश्वास, ज्याला कॉन्फिडन्स असं म्हणू. फार महत्वाचा आहे कॉन्फिडन्स. तुमच्याकडे या तिन्ही गोष्टी नसतील आणि कॉन्फिडन्स म्हणजे तिन्ही गोष्टी असतील आणि कॉन्फिडन्स नसेल तर या तिन्ही गोष्टीला काहीच अर्थ नाही. नागपूरच्या विमानतळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक तैलचित्र लावलंय, त्याच्या खाली लिहिलंय, आत्मविश्वास जैसी दुसरी शक्ती नाही है. जगामध्ये आत्मविश्वास एवढी दुसरी कुठलीही शक्ती नाही मित्रांनो. म्हणून आत्मविश्वास बाळगा, जो की तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये, तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला फार कामी येऊ शकतो. आणि पाचवी या पंचसूत्री मधली सगळ्यात पाचवी महत्वाची गोष्ट आहे. पहिली सांगितली कम्युनिकेशन स्किल, दुसरी संगणक, तिसरी इंग्रजी भाषा, चौथी सांगितली आत्मविश्वास आणि पाचवी गोष्ट आहे ती कष्ट, मेहनत करा. मेहनतीशिवाय पर्याय नाही. म्हणून मुलं 18-18 तास, 22-22 तास अभ्यास करायचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी किती 8-8 वर्षाचे अभ्यासक्रम 2-2 वर्षामध्ये पूर्ण केले. 22-22 तास, 18-18 तास अभ्यास केला. बाबासाहेबांसारखा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे तर आपण या मोठ्या स्पर्धेमध्ये जिंकू शकू. मित्रांनो, हे मी सांगितलं तुम्हाला हे पंचसूत्री. त्याचबरोबर काही पुस्तकं सुद्धा वाचा की जे तुम्हाला प्रेरणा देऊ शकतात. ते पुस्तकं मी नेहमी मुलांना सजेस्ट करत असतो. त्यातलं पहिलं पुस्तक आहे की मी IAS होणारच. कोठावळे साहेबांचं चांगलं पुस्तक आहे की मी IAS होणारच. त्यांनी एक पुस्तक लिहिलं मिशन IAS अंतर्गत, अवश्य वाचा. दुसरं पुस्तक मी नेहमी सांगतो डॉक्टर राजेंद्र भारुड, जे की सध्या नंदुरबारला जिल्हाधिकारी आहेत, त्यांचं आहे मी एक स्वप्न पाहिलं होतं. एकदा तुम्ही हातात घेतल्यानंतर आणि किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी अभ्यास केला स्पर्धा परीक्षेचा, याची इत्थंभूत माहिती आणि आपल्या मनामध्ये जिद्द, प्रेरणा निर्माण करणारं पुस्तक मी एक स्वप्न पाहिलं होतं. अवश्य जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात त्यांनी वाचायलाच हवं. आणखी एक पुस्तक मी नेहमी सांगतो मुलांना, भरत आंधळे यांचं. जे भरत आंधळे सध्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये उपायुक्त आहेत, त्यांचं गरुड झेप अत्यंत चांगलं पुस्तक. मी अनेक कॉपीज माझ्या ऑफिसमध्ये आणून ठेवतो, अनेक मुलांना ते देत असतो. तर हे 2-3 पुस्तकं तुम्ही अवश्य वाचा. त्याचबरोबर बाकीचं अवांतर वाचन सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे, जे की तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी किंवा तुमच्या बुद्धिमत्तेमध्ये भर घालण्यासाठी उपयुक्त ठरते. याचबरोबर जे लोकराज्य शासनाचं मासिक आहे, हिंदू पेपर असेल, योजना मासिक असेल, टाइम्स ऑफ इंडिया असेल, लोकसत्ता असेल, ह्या गोष्टी तुम्ही म्हणजे
स्वतः या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना वाचल्या पाहिजेत. ह्या अत्यंत उपयुक्त आहेत. विशेषतः चांगल्या नोट्स तुम्हाला काढता आले पाहिजे. तुमचं हँडरायटिंग पण तुम्ही सुधारायला पाहिजे. आता अलीकडे हँडरायटिंग संदर्भात फारसं बोलायची काही गरज नाहीये, कारण सगळे आता ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आलेल्या आहेत, वस्तुनिष्ठ परीक्षा आलेल्या आहेत. त्याच्यामुळं बरेच पेपर जे आहेत, तरी युपीएससीला काही पेपर डिस्क्रिप्टिव्ह आहेत. त्याच्यामुळं तुम्हाला चांगल्या नोट्स लिहिता आल्या पाहिजे, चांगला त्याचा सराव पाहिजे. विशेषतः शहरी विद्यार्थ्यांशी मुलांनी संपर्कात असणं गरजेचं आहे, कारण शहरी मुलं अपडेट असतात, त्यांच्याकडे नॉलेज, त्यांना रिसोर्सेस भरपूर असल्यामुळं या मुलांशी संपर्कात राहा. टेस्ट सिरीज फार महत्वाच्या अलीकडे झालेल्या आहेत. बऱ्याच मुलांनी इंटरव्ह्यूमध्ये सुद्धा सांगितले आहेत की टेस्ट सिरीज तुम्ही द्या, की त्याच्यामुळे तुमचा खूप सराव होत असतो परीक्षा देताना. टेस्ट सिरीज फार महत्वाच्या आहेत आणि ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह असल्यामुळं या परीक्षेचा जास्तीत जास्त तुम्ही सराव करा. म्हणजे प्रश्न सोडवणे याचा सराव फार महत्वाचा आहे. विशेषतः मुलाखतीच्या संदर्भात मी सांगतो, शॉर्ट मी सांगत आहे. खरं तर मुलाखतीच्या संदर्भात, मुलाखत ही आपल्या व्यक्तिमत्वाची सगळी म्हणजे व्यक्तिमत्व तुमचं कसं आहे याची एक परीक्षा असते. खरं तर आपला पोशाख, आपलं राहणीमान, आपली पर्सनॅलिटी, आपली केशरचना, आपलं प्रेझेंटेशन, आपला नम्रपणा, आपलं ज्ञान, हे सगळं या मुलाखतीमध्ये अभ्यासल्या जाते. त्याच्यामुळं मुलाखतीसाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास सगळ्यात महत्वाचा आहे. आपले टापटीपणा, आपण कसं राहतो, आपली कपडे कसे आहेत, हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे. त्यामुळं मुलाखतीची विशेष तयारी करताना आपण आपले उत्तरं कशी देतो, म्हणजे समोरचा जर अधिकारी विचारत असेल तर आपण एवढे समर्पक, एवढी चांगली उत्तरं दिली पाहिजे की समोरचा माणूस आपल्या उत्तरांनी एकदम प्रभावित झाला पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त गुण या युपीएससी एमपीएससीच्या इंटरव्ह्यूमध्ये मिळू शकतात आणि तुम्हाला चांगलं पद मिळू शकते. बरेच जे पद मिळतात विद्यार्थ्यांना, तर ते त्या इंटरव्ह्यूवर बरंच डिपेंड असते. म्हणजे इंटरव्ह्यू तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं पद मिळवण्यासाठी फार मोलाची कामगिरी या मुलाखतीची असू शकते. मित्रांनो, 5 आणखी मी डी तुम्हाला सांगणार आहे, ते सुद्धा फार महत्वाचे आहेत. 5 डी म्हणजे पहिलं आहे ड्रीम, स्वप्न. कारण स्वप्न फार महत्वाची आहेत, स्वप्न पाहायला पाहिजे. अब्दुल कलाम यांचं मी नेहमी स्वप्नाच्या संदर्भातले 4 ओळी सांगत असतो की तुम्ही स्वप्न पाहायला शिका. अब्दुल कलाम आपले दिवंगत राष्ट्रपती म्हणतात, सपने ओ नहीं जो आप सोते वक्त देखते हैं, सपने ओ नहीं जो आप सोते वक्त देखते हैं, सपने ओ होते हैं जो आपको सोने नहीं देते, सपने ओ होते हैं आपको सोने नहीं देते. म्हणून मित्रांनो, चांगली स्वप्न पहा. स्वप्न चांगली पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर डिझायर, इच्छा ठेवणं गरजेचं आहे की आपल्याला अधिकारी व्हायचं आहे. आपली अशी इच्छा आहे माझी जीवनामध्ये की मला एक IAS अधिकारी व्हायचं, एक IPS अधिकारी व्हायचं, मला डेप्युटी कलेक्टर व्हायचं, मला DYSP व्हायचंय. ही इच्छा आपल्या मनामध्ये असली पाहिजे. त्याचबरोबर डेडिकेशन पाहिजे. डेडिकेशन म्हणजे त्याग पाहिजे तुमचा, तेवढंच की कुठल्याही गोष्टीसाठी तेवढं डेडिकेशननी काम केलं पाहिजे आपण. त्याचबरोबर डिटर्मिनेशन पाहिजे, ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि 5वी गोष्ट डिसिप्लिन. डिसिप्लिन सुद्धा फार महत्वाची गोष्ट आहे. या सगळी 5D सुद्धा आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे. विवेकानंदांचं एक वाक्य आहे मित्रांनो, तेही मला या ठिकाणी तुम्हाला सांगावंसं वाटते की स्वामी विवेकानंद म्हणतात की शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्यांच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. आपल्या अंगी शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द पाहिजे. त्याच्यामुळं त्या जिद्दीनं तुम्ही जिद्दीनं प्रवास केला पाहिजे. त्या जिद्दीनं आपली वाटचाल असली पाहिजे. आणि यश मिळवायचं असेल आपल्याला तर स्वतःवर काही बंधनं पण आपण घालायला शिकलं पाहिजे. मी काल सौरभ भटकर यांचा UPSC सिलेक्ट झालेल्या अधिकाऱ्याचा इंटरव्ह्यू घेतला. ते म्हटला की मला 3 वर्षे मी लॉकडाऊन मध्ये होतो. आपण 5-6 महिने झाला लॉकडाऊन मध्ये आहोत. तर तो विद्यार्थी म्हणला, मी 3 वर्ष घराच्या बाहेर फिरकलो नाही. माझी आई घरात असताना सुद्धा माझं तिच्याशी 15 मिनिटाच्या वर बोलणं व्हायचं नाही. म्हणजे एवढं त्याचा त्याग होता, एवढं त्याचं डेडिकेशन होतं. तर असं तुम्हाला स्वतःला जर सिद्ध करायचं असेल, स्वतः अधिकारी बनायचं असेल, तर यश मिळवायचं असेल,
तर स्वतःवर स्वतःची काही बंधनं सुद्धा आपण घालायला शिकलं पाहिजे. मित्रांनो, स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्ही शालेय जीवनापासून किंवा 10वी-12वी पासून तयारी केली तर तुम्हाला निश्चित चांगले त्याचे रिझल्ट्स मिळू शकतात. तुम्ही लवकर अधिकारी होऊ शकता आणि लवकर तुम्ही जर IAS IPS झालं तर तुम्ही राज्याचे मुख्य बनू शकता. म्हणजे प्रधान सचिव, मुख्य सचिव असेल किंवा पोलीस महासंचालक असाल तर तुम्ही वयाच्या 22-23व्या वर्षी जर अधिकारी झालात तर या पदापर्यंत तुम्ही जाऊ शकता. आणि यासाठी तुम्हाला फार कष्ट करावे लागणार आहेत. भविष्यामध्ये जगामध्ये फार बदल होणार आहेत. हे बदल सांगून मी थांबतो की जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर या बदलाला सामोरं जावं लागेल. आता भविष्यामध्ये प्रचंड हे सगळं माहिती तंत्रज्ञान युग, कृत्रिम बुद्धिमत्ता या सगळ्या बाबीला आपल्याला सामना करावा लागणार आहे. आणि या सगळ्या बाबी आपल्याला म्हणजे जर आत्मसात करायच्या असतील तर आपल्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. आता साधारणतः अर्धा तास झालेला आहे. मी जास्त या विषयावर बोलणार नाही कारण बोलण्यासारखं बरंच आहे पण जास्त वेळेचं पण बोलणं बरोबर नाहीये. तुम्ही अभ्यासाला लागा. आमच्यासारखे काही लोक तुमच्या सोबत आहेत. कोठावळे साहेबांसारखे सगळी मंडळी तुमच्या सोबत आहेत. निश्चितच तुमचा प्रवास सुखकर होईल. आता सगळ्या गोष्टी या सगळ्या मीडियामुळं, या सगळ्या फेसबुक लाईव्हमुळे सहज शक्य झालेल्या आहेत. मी अनेक विद्यार्थ्यांचे इंटरव्ह्यू घेणार आहे, त्याचाही तुम्हाला उपयोग होईल. माझ्या यूट्यूब चॅनलवर बबन जोगदंड तुम्हाला ते सगळे इंटरव्ह्यू बघायला मिळतील. माझ्या फेसबुक पेजवर सुद्धा तुम्हाला ते इंटरव्ह्यू बघायला मिळू शकतात. नोकरीच्या सुद्धा अनेक संधी आहेत पण आपण त्या दिशेनं प्रयत्न करत नाहीत. नोकरीच्या संधी संदर्भात स्वतंत्र मी बोलेल, आज बोलणार होतो पण वेळ झालेला आहे. शेवटी जाता जाता 4 ओळी म्हणून मी माझ्या व्याख्यानाचा समारोप करतो. नदिया न पिये कभी आपणा जल, नदिया न पिये कभी आपणा जल, वृक्ष न खाए कभी आपणा फल. नदिया न पिये कभी आपणा जल, वृक्ष न खाए कभी आपणा फल. तन का धन का मन का, तन का धन का मन का, जो दूजे को दे दान रे वह सच्चा इंसान रे. जो दूजे को दे दान रे वह सच्चा इंसान रे. तर आपल्याला अधिकारी झाल्यावर सुद्धा एक चांगला माणूस बनायचा आहे आणि तो चांगला माणूस बनण्यासाठी माझ्याकडून मी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.